जय आदिवासी, जय शबरी माता, जय एकलव्य, जय आदिवासी। तर आज भलेगाव हे भलेगाव शिवार आहे आणि हे येवला तालुक्यात आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये आहे। तर आज मी इथं या परिवाराला भेट देण्यासाठी व इथं मी आलेलो आहे। नानाभाऊ बारको आयरे यांचं आणि इतर परिवार। तर आज बघा या आजी आहेत, हे आहेत, आता भाऊ आहेत आणि इथं गेले काही 30-40 वर्षापासून हे रहिवासी आहेत। आता तसं राज्यपालांनी काढलेलं आहे एक असा की जो आदिवासी जिथं राहील त्याला ती जागा नावर करायला सांगितलेलं आहे। पण मला असं वाटतं की जाणून बुजून ग्रामपंचायतच्या लोकांनी आम्हाला जाणून बुजून वंचित ठेवलेलं आहे। आता ह्या जागेवर यांना काही उठवण्याचा प्रयत्न करतायत। तर माझा आज एक म्हणण्याचा उद्देश असा आहे की मला असं वाटतं की महाराष्ट्रामधून आमच्या आदिवासी समाजावर खूप अन्याय केला जात आहे। तर त्याच्यासाठी आम्ही एक निर्णय असा घेतलेला आहे की आज आम्ही ह्या महाराष्ट्रात राहून आमच्यावर असा अन्याय का। आता या झोपड्या बघा, इकडे लाव, त्या झोपड्या बघा। आज दाखवण्याचा एक उद्देश असा की आज आपल्या आदिवासी बांधव हे खूप खरंच आज यांना महाराष्ट्रात कोणी वाली आहे का नाही। आता बघा, आता इकडे नितीन पुढे, आता हे बारदाना पाऊस आला, वारा आला, वावधना आल्यानंतर यांनी कसं राहायचं, हे हांडे भांडे। आता या 30 वर्षापासून तुम्हाला घरकुल नाही दिलं त्यांनी? नाही। मग यांना घरकुल नाही, काय नाही, आणि या झोपडीत राहत आहेत। आणि आज या झोपडीत राहण्याचं कारण आता आजीचं काय आयुष्य गेलं इथं, बरोबर? आजीला बोलताय काय बोलताय? आजी किती वर्षापासून राहता इथं तुम्ही? बरेच वर्षापासून। आता आजीची वय किती? तरी आजीच्या आता 80-85च्या आसपास वय आहे। यांचं पूर्ण आयुष्य या ठिकाणी गेलेलं आहे। आणि बघा ही परिस्थिती आपण आज आपल्या समाजा या कुटुंबामध्ये आपण आलेलो आहोत। तर आज माझं म्हणण्याचा उद्देश की आपल्याला अजून इकडले काही तुम्हाला झोपडे दाखवतो मी। सर इकडे दाखवूया पुढे। ही परिस्थिती बघा। आता अशा पद्धतीने आमचा आदिवासी समाज अजूनही 12 स्वातंत्र्य 70-71 वर्ष होऊन गेलेले आहेत, तरी आम्ही आहे तिथंच वंचित। आज बघा लोक बंगल्यात राहतात मोठमोठे, हे बघा कुडाचे, हे आमचे कुडाचे घर आहेत। आता हे दाखवण्याचं कारण एक असं की आपल्या तर आज की बघा आज आपल्या आदिवासी समाजाचं घर गेल्या काही 40-50 वर्षापासून जे इथं राहणारे आदिवासी बघा पलीकडे दिसतंय डायरेक्ट घराच्या बाहेर। आता मला सांगा इचू काट्याचं याचं त्याचं किती अवघड आहे। तर त्याच्यासाठी आम्ही एक निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय माझा एक निर्णय असा आहे की आपल्या आदिवासी बांधवांसाठी पुढची झोपडी दाखवा। दिलभाषा येत तुम्हाला? तर नितीन बोस पुढचा नका दाखव एवढं आज क्या। आणि नाही आता इकडे या नितीन भाऊ, मी या ताईला काही प्रश्न विचारूया आपण। तर आता म्हणजे तुम्हाला पर्यायाचं टेन्शन ना घेऊ, लाजू नका, काही ना बोला नाही, आपल्याला डायरेक्ट बिंदास। तर आज गेल्या काही 40-50 वर्षापासून आपला आदिवासी समाज या जागेवर राहणारा, आज यांना कुठल्याही घरकुल नाही, कुठल्या काही योजना नाही। आणि म्हणून आम्ही एक निर्णय घेतला आहे, दीपक बर्डे लवकरच राज्यपाल इथे अमर उपोषणाला बसणार आहे दिल्ली इथे। आणि उपोषण करण्याचं कारण एक की महाराष्ट्रातल्या सर्व आदिवासी समाज हा वंचित आहे। वंचित राहणार कारण एक की जाणून बुजून ग्रामपंचायतच्या लोकांनी आम्हाला वंचित ठेवलेला आहे। तर मी सरकारला एक विनंती करतो की जे गावठाण व गायरान जमिनी ज्या होत्या गावच्या, ह्या जमिनीची इन्क्वायरिंग झाल्या पाहिजे। आणि ही इन्क्वायरिंग करण्याचं कारण एक असं की ह्या लोकांनी त्या जमिनी दाबलेल्या आहेत आणि जिथंही त्या उरलेल्या जमिनीमध्ये जो आदिवासी समाज 1-2 गुंठ्याच्या ज्या जागेवर राहत होता गायरान जमीन, आज त्या गायरान जमिनीत तुम्ही जाणून बुजून आम्हाला घरकुलं दिले नसल्यामुळं मी शासनाला विनंती करतो की ह्या पूर्ण ग्रामपंचायतचे जे महाराष्ट्रातले जेवढेही ग्रामपंचायत आहेत या ग्रामपंचायतच्या जमिनीची इन्क्वायरिंग सुरू झाल्या पाहिजे। जर या इन्क्वायरिंग जर चालू झाले नाही तर मी दीपक बर्डे एवढ्या 2 महिन्यामध्ये अमर उपोषण दिल्ली इथे करणार आहे। आणि आज आमच्या बहिणीला जाणून घेतो की त्यांचं म्हणण्याचा उद्देश काय, की त्यांना विचारतो की नेमकं तुम्हाला इथं घरकुल पाहिजे का नाही पाहिजे। मग तुम्हाला काय म्हणणं असं, तुम्हाला घर देत ना काही लोक? न देत गाव मुले असे न देत लागत आपल्याला असं काम एवढे दिवस राहत नाही, आम्हाला आठच लागत। तर राज्यपालांनी सांगितलेलं की जो जिथं राहील ती जागा त्याच्या नावावर व्हायला पाहिजे, पण ग्रामपंचायतचे लोक नाही करत। माझा एकच म्हणण्याचा उद्देश आहे की दीपक बर्डे जे येणारं ग्रामपंचायत इलेक्शन आहे, हे ग्रामपंचायत आपण ठाऊक निर्णय घेतला मी की ग्रामपंचायतचे इलेक्शनच होऊ द्यायचे नाही।
का होऊ द्यायचे नाही की ह्या गावच्या मधून गावगाडामधून म्हणजे हे गावामधून असे काही करतायत ते लोक की जाणून बुजून गरीब आदिवासी लोकांवर अन्याय करतायत. तेव्हा मग जर सरकारी जे आपले तहसीलदारांचे जे आता अधिकारी आहेत सध्या जे करोनामुळं काही सरपंच नाही आहेत तर मला म्हणायचं होतं मग तसंच राहते ना, सरपंचांची इलेक्शनची गरज नाही आम्हाला. कमसे कम ते सरकारी अधिकारी जर असेल तर आम्हाला त्यांना भांडता येईल, त्यांच्याकडून आम्हाला ही राती जागा नावावर करता येईल. पण गावचे लोक आम्हाला जाणून बुजून वंचित ठेवलेलं आहे. तर मी माननीय मुख्यमंत्री साहेब, गृहमंत्री, आदिवासी मंत्री आणि भारताचे आपले प्रधानमंत्री आणि राज्यपाल आणि राष्ट्रपतीला विनंती करतो याचा निर्णय लवकरच्या लवकर घ्यावा आणि करावा. का की मी जर अमर उपोषणला तिथं जर दिल्ली इथे बसलो तर मी पूर्ण महाराष्ट्रातले आदिवासी हे पूर्ण यांचे कुटुंब परिवार बिराड सगट मी ग्रामपंचायतच्या पुढे बसवणार आहे. माझं जवळ निर्णय नाही लागत आणि त्या दिवशी पूर्ण महाराष्ट्र बंद राहील याचं मी पूर्ण माझं सांगतो. आणि शबरी माता भिल आदिवासी विकास संस्थेचा मी स्वतः संस्थापक हा पूर्ण महाराष्ट्रातून हा निर्णय घेतो. आणि तुम्हाला वाटे ना हा आपल्यासाठी महाराष्ट्र बंद राहिला पाहिजे. हा आमच्या बहिणींचं म्हणणं आहे महाराष्ट्र बंद राहावा. हा आदिवासी समाजांनी ज्या जमिनी आतापर्यंत कसवत आहेत, वन जमीन असेल, गायरान जमीन असेल, आम्हाला जाणून बुजून वंचित ठेवून आमच्या त्या जमिनीत सुद्धा त्याची नोंद व त्याची पेर घेत नाहीत. का घेत नाही? आम्ही महाराष्ट्रातले नाही का? आम्ही महाराष्ट्रात मतदान करत नाही का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लिहून आमचा आदिवासी समाज लढलेला, आम्ही त्यांचे मावळे आहोत. मग आम्हाला जाणून बुजून आमच्यावर अन्याय का केला जात आहे? मग याचा प्रश्नाचे उत्तर विचारण्यासाठी मी राज्यपालांकडे येणार आहे आणि तिथं अमर उपोषणाला मी बसणार आहे. तेव्हा हा माझा छोटासा संदेश आहे. महाराष्ट्रातले ग्रामपंचायतचे इलेक्शन बंद म्हणजे बंद आणि आम्हाला बंद ठेवायचे का? आम्हाला जाणून बुजून वंचित ठेवलेलं आहे. आम्हाला सरपंच नकोय, आम्हाला शासकीय अधिकारीच पाहिजे. म्हणजे आम्हाला त्यांच्या संघ भांडता येईल का की शासन संघाचं भांडण आहे, गावच्या लोकांसंघ नाही. म्हणून याच्या संघ या निवेदनाला शासनाने काय असेल त्या पद्धतीने बघावा एवढंच आमचा म्हणण्याचा उद्देश आहे. हा छोटासा संदेश आहे. जय आदिवासी, जय शबरी माता, जय एकलव्य.